Hello students, we are moving towards our next lecture on the topic called as the ionic equilibrium. In the previous lectures, we can study called as the buffer and types of buffers, that is first called as the acidic buffer and basic buffer. In this topic, there is important points are Ostwald dilution law or pH and pOH and that buffer solution. तर या टॉपिक मध्ये आपण जर बघायचं झालं तर ओस्टोवा डायल्युशन ला पीएच पीओएच आणि बफर सोल्युशन आणि त्याच पद्धतीने जर बघायचं झालं तर याच्यामध्ये आपल्याला एक्झाम्पल्स ही खूप महत्त्वाचे असतात कारण का सीईटी नीट जेडबल ह्यासारख्या एंट्रन्स एक्झाम मध्ये याच्यावरची सिंपल एक्झाम्पल्स विचारलेले असतात. दरवर्षी पीएच आणि पीओएच वरचं एक एक्झाम्पल हे कंपल्सरी ह्या नीट जेडबल परीक्षेमध्ये वगैरे विचारलेलं असतं. त्यामुळे ह्या पद्धतीचे एक्झाम्पल्स आपल्याला हा टॉपिक झाल्यानंतर काय करायचे आहेत तर पूर्ण करायचे. ठीक आहे, तर थोडीशी आपण एक 2 मिनिटांमध्ये रिव्हिजन बघूया कारण काय ह्यातलेच 2 पॉईंट आपल्याला पुढचे बघायचे आहेत. बफर सोल्युशन म्हणजे काय तर पीएच म्हणजेच काय, पीएच इज नथिंग बट मायनस लॉग बेस टू द 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस आयन. म्हणजे एखाद्या सोल्युशन मध्ये दिलेल्या एच प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन किंवा ओएच मायनस आयनच्या कॉन्सन्ट्रेशनला आपण पीएच असे म्हणतो. मग पीएच जर बघायचं झाला तर न्यूट्रल जर सोल्युशन दिलं असेल तर त्याचा पीएच 7 असतो. फॉर एक्झाम्पल प्युअर वॉटर आपण जर घेतला तर त्याचा पीएच हा 7 असतो. जर सोल्युशन आपल्याला ऍसिडिक दिलेलं असेल तर पीएच 7च्या खाली असतो 1 ते 6च्या दरम्यान आणि 7च्या वर जर असेल म्हणजे 8 किंवा त्याच्यापेक्षा जास्त तर ते सोल्युशन बेसिक असतं. आणि ह्या व्हॅल्यूज का आल्या हे आपण लास्ट लेक्चरला ते कॅल्क्युलेट करून बघितलेलं आहे. आयनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर त्यासाठी लागतो, दॅट इज KW इज नथिंग बट कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज इक्वल टू 1 इंटू 10⁻⁻14 असतं. म्हणून आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस जर बघायचं झालं तर व्हॅल्यू आपल्याला किती मिळते 14 ही मिळते. ठीक आहे, त्यामुळे आपण त्याच्यावरून कॅल्क्युलेट करू शकतो. न्यूट्रल सोल्युशन मध्ये जेवढे H प्लस असतात तेवढेच OH मायनस असतात. म्हणून आपल्याला व्हॅल्यू ही 10⁻⁷ वरून जर कॅल्क्युलेट केली तर 7 ही येते. म्हणून सोल्युशन ऍसिडिक असतं. त्याच्यापेक्षा कमी असेल तर न्यूट्रल ऍसिडिक असतं. 7ला न्यूट्रल असतं, 7 पेक्षा कमी आली तर ऍसिडिक असतं आणि 7च्या वर गेले तर बेसिक असतं. याचाच उपयोग करून आपण बफर सोल्युशन म्हणजे काय बघायचं आहे. बफर सोल्युशन म्हणजे मी तुम्हाला लास्ट लेक्चर सांगितलेलं आहे, सोल्युशन एखादा आपल्याला दिलेला असेल तर त्याचा पीएच का चेंज होतो तर 3 कारणांच्यामुळे मॅक्झिमम चेंज होतो. पहिला म्हणजे त्याच सोल्युशन मध्ये जर समजा आपण ऍसिड किंवा बेस बाहेरून जर ऍड केला, बाहेरून एक्स्ट्राचा जर ऍड केला तर ते सोल्युशन ऍसिडिक किंवा बेसिक किंवा काय असेल त्या पद्धतीने चेंज होतं. जर समजा तेच सोल्युशन आपण जास्त दिवस टिकलं ठेवलं तर फॉर एक्झाम्पल फूड मटेरियल आपण आज जर अन्न तयार केलं असेल 4 दिवसांनी खाऊ शकत नाही कारण का त्याचा पीएच खराब झालेला असतो. म्हणजेच काय तर कीपिंग फॉर लॉंग टाइम, आपण लॉंग टाइम ठेवलं तर त्याचा पीएच चेंज होतो. आणि तिसरी सांगितली म्हणजे डायल्युशन, म्हणजे जर समजा त्याच्यात आपण बाहेरून पाणी ऍड केलं तर त्या पद्धतीने H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन किंवा OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन कमी किंवा जास्त होतं आणि परत त्याचा पीएच हा चेंज झालेला असतो. या 3 कारणांच्यामुळे आपल्याला एखाद्या दिलेल्या सोल्युशनचा पीएच हा चेंज होत असतो. आणि हा जो पीएच चेंज असणार आहे तो जर आपल्याला कमी करायचा असेल तर नथिंग बट वी कॅन ऍड देअर कॉल्ड एज द बफर सोल्युशन. बफर सोल्युशन मीन्स इट इज द सोल्युशन विच इज ऍडेड इन टू अनदर सोल्युशन विच कॅन बी रेजिस्ट. तो रेजिस्ट करतो, त्या विरोध करतो कशाला तर ते सोल्युशन ऍसिडिक किंवा बेसिक होण्याला. ठीक आहे, मग ह्यालाच आपण काय म्हणायचं आहे तर बफर सोल्युशन आहे. बघा डेफिनेशन काय आहे, बफर सोल्युशन नथिंग बट इट इज अ सोल्युशन विच इज ऍडेड इन टू द अनदर सोल्युशन which is a resist the drastic change in a pH produced due to the addition of another acid, another base, or keeping for a long time, or addition of water, that is a dilution. It is called as a buffer. There are two types of the buffer will be present. First it is called as the acidic buffer, second it is called as the basic buffer. What means acidic buffer? Acidic buffer means it is a made up of acid and its salt with the strong base. वीक ऍसिड घ्यायचा आहे फॉर एक्झाम्पल CH3COO आणि त्याचा सॉल्ट घ्यायचा वीक बेस बरोबर. या दोन्हीच्या ऍडिशनला आपण ऍसिडिक बफर असं म्हणणार. देन बेसिक बफर मीन्स व्हॉट, द बेसिक बफर इट इज अ मेड अप ऑफ वीक बेस, इट इज द ऍडिशन ऑफ द वीक बेस अँड इट सॉल्ट विथ द स्ट्रॉंग ऍसिड. फॉर एक्झाम्पल NH4H अँड NH4Cl ह्यांची जर आपण ऍडिशन घेतली तर त्याला आपण काय म्हणतो तर वीक बेस आणि वीक त्याचा सॉल्ट घेतला असेल तर आपण त्याला बेसिक बफर असं म्हणतो. ठीक आहे, हे 2 टाइप्स आपण बघितलेले. आता याचा नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे, इट इज नथिंग बट बफर ऍक्शन. बफर ऍक्शन म्हणजेच काय, म्हणजेच आपण आता सांगितलेल्या पद्धतीने जर समजा एखाद्या सोल्युशन मध्ये मी ऍसिड ऍड केला किंवा त्याच्यामध्ये जर समजा मी बेस ऍड केला, ह्या 2 गोष्टी ऍड केल्यामुळे त्याचा जर समजा पीएच चेंज झाला नाही तर त्याला आपण बफर सोल्युशन म्हणतो. मग हे ह्याच्यामध्ये ऍक्च्युअल काय प्रोसेस होते हे आपण बफर ऍक्शन मध्ये स्टडी करायचं. पुस्तकामध्ये तुम्हाला फक्त ऍसिडिक बफरची माहिती दिलेली आहे. मी तुम्हाला इथं बेसिक बफरची पण सांगणार आहे कारण का सीईटी साठी आपल्याला त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, आणि शेवटचा पॉईंट असणार आहे तो म्हणजे कोणता तर प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज मी आत्ताच तुम्हाला 3 सांगितलेल्या आहेत बफर सोल्युशनच्या, त्या परत एकदा रिवाइज करूया. वी कॅन मूव देन नेक्स्ट पॉईंट कॉल्ड एज द बफर ऍक्शन. बफर ऍक्शन म्हणजेच काय तर त्याच्याकडे आपण जाऊया. ठीक आहे, तर ऍसिडिक बफर किंवा बेसिक बफर जर बघायचं झालं तर मगाशी डेफिनेशन सांगितलेली आहे ती मी इथं सांगतो का परत एकदा.
ठीक आहे. इथं आपण ऍसिडिक बफर घेऊया. मी त्याला लिहितो ऍसिडिक बफर, AB लिहितो शॉर्ट मध्ये, आणि इथं आपण घेऊया बेसिक बफर घेऊया. इट इज नथिंग बट BB हा शॉर्ट फॉर्म लिहिलेला आहे. मगाशी सांगितलेल्या पद्धतीने ऍसिडिक बफर आणि बेसिक बफर चे एक्झाम्पल्स आपण इथे घेऊया. सांगायचा एक्झाम्पल कोणता येणार ऍसिडिक बफरचा? CH3COOH, नथिंग बट वीक ऍसिड and its salt with a strong base, that is CH3COONA. हा आपल्याला काय मिळाला सांगा? ऍसिडिक बफर मिळाला. कोणता बफर मिळाला? ऍसिडिक बफर. असंच आपल्याला बेसिक बफर घ्यायचा. कोणता घ्यायचा? बेसिक बफर. कोणता येणार सांगा? NH4OH and its salt with the strong acid, that is NH4Cl. हे दोन आपण काय घेतलेले? ऍसिड आणि बेस घेतलेले. आता या पॉइंटचा पहिला अर्थ समजावूया काय सांगितलेलं आहे ते. बफर ऍक्शन म्हणजे आपण एखाद्या सोल्युशन मध्ये ऍसिड किंवा बेस बाहेरून जर ऍड केला तर त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन किंवा पीएच चेंज होत नाही. का चेंज होत नाही ते आपण इथं स्टडी करायचं. समजलं का बा या पॉइंटचा? बफर ऍक्शन म्हणजे काय? ड्यू टू द ऍडिशन ऑफ ऍसिड और बेसेस इनटू द अनदर सोल्युशन द पीएच इज नॉट चेंजेस. व्हाय इट कॅनॉट बी चेंजेस? that can be explained in this point, in these 2 points called as the for acidic and basic. मी मागे सांगितलं बघा, हे स्टुडंट मला पुस्तकात दिलेलं आहे, ते पुस्तकात दिलेलं नाहीये, ते सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेन, परंतु तुम्ही त्याच्या नोट्स प्रिपेअर करायचे स्वतः. ठीक आहे. तर पहिला याच्यामध्ये जाऊया. ठीक आहे. तर हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. हा काय सांगा? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. बघा मी काय सांगितलं समजलं का? आणि हा काय सांगा? वीक इलेक्ट्रोलाइट आहे. काय सांगा? वीक इलेक्ट्रोलाइट. टॉपिकच्या पहिलाच आपण काय घेतलेलं आहे सांगा? तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट याचा अर्थ समजून घेतलेला आहे. व्हॉट मीन्स स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट? इट कॅन बी कंप्लीटली डिसोसिएट. व्हॉट मीन्स वीक इलेक्ट्रोलाइट? इट इज अ पार्शियली डिसोसिएट. हा पूर्णपणे डिसोसिएट होणार, हा मात्र होणार नाही. हा का पूर्णपणे डिसोसिएट होणार? कारण का स्ट्रॉंग ऍसिड बरोबर स्ट्रॉंग बेस बरोबर त्याचा सॉल्ट तयार झालेला आहे, म्हणून तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. हा आपल्याला माहिती आहे वीक इलेक्ट्रोलाइट असतो. मग याच्यामध्ये कोणाचं दोन्हीचं डिसोसिएशन होणार सांगा? ऑब्वियसली डिसोसिएट्स ऍज CH3COON. याचं डिसोसिएशन होणार. तुम्हाला माहिती आहे डिसोसिएशन काय होणार सांगा बघू? CH3COO- आणि सेपरेट होणार CH3COO- प्लस Na+. हे आपल्याला मिळणार. काय मिळणार सांगा? CH3COO- प्लस Na+ हे आपल्याला डिसोसिएट होणार. समजा मी जर समजा पहिला काय ऍड केलं? ऍसिड ऍड केला. ऍसिड ऍड. ठीक आहे. आणि दुसरा मी जर समजा बेस ऍड केला. इथे दोन्ही रिएक्शन तुम्हाला दाखवतो. जर समजा आपण ऍसिड ऍड केला किंवा बेस ऍड केला तर आपल्याला रिएक्शन कशा पद्धतीने मिळणार त्या बघायचे आहे. ठीक आहे. पहिला मी जर समजा ह्या सोल्युशन मध्ये ह्या ऍसिडिक बफरच्या सोल्युशन मध्ये जर समजा ऍसिड ऍड केला, ऍसिड इज नथिंग बट कंटेन H+ आहे. काय असणार? H+ आहे. म्हणजेच काय? तर मी याच्यात एक पहिला आयन घेतो बघा, CH3COO- हा आयन मी घेतलेला आहे. काय घेतलेला आहे? CH3COO- हा आयन घेतलेला. ठीक आहे. हा ज्यावेळी मी आयन घेणार आहे याच्यामध्ये ऍसिड ऍड केला म्हणजे नथिंग बट H+. ऍसिड ऍड करायचा म्हणजे H+ ऍड करायचा, आणि बेस जर ऍड करायचा असेल तर तुम्ही OH- ऍड करायचा. ठीक आहे. मग ह्या आयन्स मध्ये हा H+ ऍड केला म्हणजे मी बाहेर ऍसिड ऍड केलो. दॅट गिव्स काय करणार सांगा? CH3COOH. म्हणजे याच्यामध्ये जे हायड्रोजन आयन ऍसिड होण्यासाठी कारणीभूत होते ते न्यूट्रलाइज झाले. कुणामुळे? तर ह्या CH3COO- आयन्स. कुणामुळे ते न्यूट्रलाइज झाले सांगा? CH3COO- या आयन्स मुळे. म्हणजे बघा काय सांगितलं समजलं का? मी बफरचा अर्थ पाहिला तर एकदा समजावून घ्या. हा एक बीकर घेतलेला आहे, ह्याच्यामध्ये मी वॉटर घेतलेलं आहे. समजा वॉटर घेतलेलं आहे. ठीक आहे. आणि वॉटर मध्ये मी वरून ऍसिडिक बफर ऍड केला. काय ऍड केला? ऍसिडिक बफर. ठीक आहे. ऍसिडिक बफर याच्यामध्ये ऍड केलेला आहे. हे वॉटर आहे आणि हा ऍसिडिक बफर ऍड केलेला आहे. समजा मी आता पहिल्या याच्यामध्ये ऍसिड ऍड केलं. काय ऍड केलं? ऍसिड. म्हणजे हा पॉइंट आपला. ऍसिड ऍड केला म्हणजे हा. नंतर मी याच्यामध्ये काय ऍड करणार? बेस ऍड करणार. काय ऍड करणार सांगा? बेस. बेस ऍड केला म्हणजे हा दुसरा पॉइंट. बघा काय सांगितलं? ऍसिड ऍड केला म्हणजे हा पहिला पॉइंट, बेस ऍड केला म्हणजे हा दुसरा पॉइंट. ठीक आहे. मी पहिला ऍसिड ऍड केला. ऍसिड इज नथिंग बट कंटेन H+ आहे. ऍसिड मध्येच काय असतं? H+ आहे असतं. मग हे H+ आयन्स ह्या CH3COO- आयनवर रिएक्ट होतात, CH3COO तयार होतं. म्हणजे त्याच्यामध्ये H+ आयन शिल्लक राहत नाही, म्हणजे सोल्युशन ऍसिडिक होत नाही. पहिला जो pH होता तोच pH त्याचा राहतो. तुम्ही म्हणाल इथे ऍसिड आलंय याचा अर्थ सोल्युशन ऍसिडिक व्हायला पाहिजे, मात्र असं होत नाही. कारण का ऍसिडिटी ही आपण त्याच्यामध्ये असलेल्या ऍसिड सोल्युशन वरून ओळखत नाही, तर त्याच्यामध्ये असलेल्या H+ आयन्स मुळे वर किंवा OH- वरती मोजतो. का सांगा? तर आपण डेफिनेशन मध्येच बघितलेलं आहे. काय सांगा? तर pH हा कशावरती डिपेंड असतो? -log बेस टू द H+ आहे. म्हणजे H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे त्याच्यावरती ऍसिडिक सोल्युशन आहे किती असणार. त्याच्यामध्ये H+ आयन शिल्लक राहिले का ऍड केल्यानंतर नाही राहिले, म्हणजे सोल्युशनचा pH आहे तोच होणार. समजा इथे वॉटरचा pH 7 असेल तर तो 7 झाला. जरी मी ऍसिड ऍड केलं तरी अशा पद्धतीने तो न्यूट्रलाइज झाला.
जसं बेस मी घेतला फॉर एक्झाम्पल CH3COOH मी हा आयन घेतो. कोणता आयन घेतला सांगा? CH3COOH. म्हणजे हा आहे तसाच होता, त्याच्यात चेंज झाले, याचा फक्त डिसोसिएशन झालं होतं. हा घेतला मी बेस ऍड केला. बेस म्हणजे काय ऍड करायचं? मगाशी सांगितलं OH मायनस ऍड करायचं. काय करणार? OH मायनस. काय तयार होणार सांगा? ह्याच्यातला हायड्रोजन आणि हा एकमेकाला अटॅच होणार. काय तयार होणार? H2O प्लस आणि जो मगाशी आयन तयार होता तो म्हणजे कोणता? CH3COO मायनस. म्हणजे काय तयार झालं? याच्यात H2O तयार झाला, CH3COO मायनस. याच्यामध्ये OH मायनस आयन्स आहेत का? याच्यामध्ये OH मायनस आयन्स अजिबात नाहीये. याचाच अर्थ काय? तर ह्या सोल्युशन मध्ये OH मायनस आयन्स नाही, त्यामध्ये सोल्युशन बेसिक होणार नाही. ह्या सोल्युशन मध्ये H प्लस आयन्स नाही, कोणते ऍसिडिक होणार नाही. म्हणजेच काय? H प्लस आयन आणि OH मायनस आयन दोन्ही सुद्धा शिल्लक राहिलेले नाही. म्हणजे ह्या सोल्युशन मध्ये मी ऍसिड ऍड केला किंवा बेस ऍड केला तरी त्याचा pH हा 7च झाला. म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहोत? इट इज कॉल्ड एज द ऍसिडिक बफर असं म्हणायचं. त्याला काय म्हणणार सांगा? ऍसिडिक बफर. ऍसिडिक बफर म्हणजेच काय? जर समजा आपण त्याच्यामध्ये ऍसिड ऍड केला किंवा बेस ऍड केला तरी त्याचा pH चेंज झाला नाही. का चेंज झाला नाही? तर त्याचं रिएक्शनचा एक्सप्लेनेशन इथं दिलेलं आहे. आपण परत एकदा नंतर त्याची काय करूया? रिव्हिजन करूया. बेसिक बफर कडे आपण जाऊया. ठीक आहे. तर बेसिक बफर मध्ये हा परत आपल्याला दिलेला आहे काय सांगा? वीक इलेक्ट्रोलाइट. हा जो आहे तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. मला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट का म्हणणार? कारण याच्यामध्ये HCl आहे. काय आहे? क्लोरीन आहे. क्लोरीन हा HCl मधून आलेला आहे. म्हणून याला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणायचं. याला काय म्हणणार सांगा? वीक इलेक्ट्रोलाइट असं म्हणायचं. ठीक आहे. आता हे दोन्ही जर आपल्याला इलेक्ट्रोलाइट दिलेलं असेल तर परत ह्याचं डिसोसिएशन होणार, ह्याचं काही पण होणार नाही. NH4Cl चं काय डिसोसिएशन होणार सांगा? NH4Cl that gives NH4 plus Cl minus. ठीक आहे. आणि NH4OH हा आहे तसा राहणार. हे दोन आपल्याला आयन्स मिळणार. ठीक आहे. आता परत मी याच्यामध्ये मागासाठी कंडिशन वापरायची. जर समजा ऍसिड ऍड केला, ऍसिड म्हणजे कोणते आयन्स ऍड करणार आपण? H प्लस आयन्स ऍड करणार. बेस म्हणजे कोणते आयन्स ऍड करायचे? OH मायनस आयन्स ऍड करणार. ठीक आहे. H प्लस आणि OH मायनस जर समजा आपण याच्यामध्ये आयन्स ऍड केले तर कशा पद्धतीने चेंज होतो बघायचं. म्हणजे आपण इथं तर काय घेणार सांगा? तर मी तर पहिला NH4OH घेतो. काय घेतो सांगा? NH4OH. हा NH4OH कुठून आला? हा आहे तसा इथं वापरला. ठीक आहे. प्लस H प्लस ऍड झाले. काय करणार? हा OH आणि हा H एकमेकावर रिएक्ट होणार. काय करणार सांगा? हा OH आणि हा H जर एकमेकावर रिएक्ट झाले तर H2O तयार होतो. म्हणजे पाणी प्लस NH4O प्लस आहे तसा. म्हणजे H प्लस आयन शिल्लक राहिले का? शिल्लक नाही राहिले. त्यामुळे आपण याला काय म्हणणार? तर ऍसिड असं म्हणणार. सॉरी, याच्यामध्ये H प्लस आयन शिल्लक राहिले नाही म्हणून तो आपण ऍसिडिक सोल्युशन होणार नाही. तसंच जर समजा बेस जर घेतला तर बेस मध्ये आता मी मात्र आयन घेणार. कोणता आयन घ्यायचा सांगा? इथं दिलेलं आहे NH4 प्लस. NH4 प्लस OH मायनस. हा मी जर OH मायनस आयन केला काय करणार सांगा? NH4 प्लस हा OH म्हणजे बेस आहे. या दोन्हीची जर समजा ऍडिशन केली तर NH4OH तयार होणार. काय तयार होणार? NH4OH. ठीक आहे. परत मला सांगा याच्यामध्ये काय शिल्लक राहिले का? OH मायनस आयन्स वगैरे. याच्यामध्ये OH मायनस आयन्स काही पण शिल्लक राहिले नाही प्रॉडक्ट साइडला. याचाच अर्थ इथं आपल्याला काय मिळणार नाही तर सोल्युशन बेसिक मिळणार नाही. म्हणजेच काय? या सोल्युशन मध्ये मी पहिला H प्लस ऍड केलं, ते न्यूट्रलाइज झालं आणि H2O तयार झाला. म्हणजे सोल्युशन ऍसिडिक झालं नाही. आणि याच्यामध्ये दुसऱ्या सोल्युशन मध्ये मी जर समजा OH मायनस ऍड केलं तर ह्याची ऍडिशन झाली आणि NH4 तयार झाला. परत OH मायनस आयन न्यूट्रलाइज झाले. म्हणजेच ह्यांचा सोल्युशनचा pH होणार. म्हणजेच काय बघा, तर मी हे वॉटर घेतलेलं आहे, बेसिक बफर ऍड केला, आता मगाशी ऍसिडिक केला होता, आता बेसिक ऍड करायचा. ऍसिड ऍड केलं, न्यूट्रलाइज होऊन H2 आणि NH4 प्लस तयार झालं. आणि बेस जर घेतला तर आपण ऍड केल्यामुळे तिथं OH मायनस आयन न्यूट्रल झाले आणि NH4OH तयार झालं. याचा अर्थ ह्या दोन्ही पॉइंट मुळे आपल्याला तिथं ऍसिड ऍड केलं किंवा बेस ऍड केलं तरी त्याचा बफर चेंज झाला नाही. म्हणूनच ह्याला आपण काय म्हणणार आहोत तर बेसिक बफर असं म्हणायचं. ठीक आहे. तर शेवटच्या पॉइंटकडे आपण वळूया. शेवटचा पॉइंट झाल्यानंतर ना एकदा रिव्हिजन घेऊया आणि मग त्या पद्धतीने कुठला पॉइंट परत आपण इथे लेक्चर संपवायचं. ठीक आहे. प्रॉपर्टीज. आता प्रॉपर्टीज म्हणजेच काय? आपल्याला जर समजा ऍसिडिक किंवा बेसिक बफर दिलेला असेल तर त्यांच्या प्रॉपर्टीज काय असतात? मी मगाशी पहिल्यापासून 3 पॉइंट जे सांगतोय ना तेच प्रॉपर्टी मध्ये घ्यायचे. कोणते 3 पॉइंट सांगितले सांगा? म्हणजे बफर pH एखाद्या सोल्युशनचा का चेंज होतो? एखाद्या सोल्युशनचा pH का चेंज होतो हे आपल्याला बघायचं. मग का चेंज होतो सांगा? जर त्याच्यामध्ये आपण ऍसिड किंवा बेस बाहेरून ऍड केलं, ऍसिड किंवा बेस अशा पद्धतीने जर समजा बाहेरून ऍड केलं तर त्याचा pH चेंज होणार. हे आपण मगाशीच बघितलं होतं. ठीक आहे. ही पहिली प्रॉपर्टी. काय? ऍडिशन ऑफ, सांगा काय ना, ऍडिशन ऑफ ऍसिड और बेस. ऍसिड और बेस जर ऍड केली. ठीक आहे. दुसरी प्रॉपर्टी कोणती सांगा? कीपिंग फॉर लॉंग टाइम. कीपिंग फॉर लॉंग टाइम. जर समजा आपण लॉंग टाइम जर ठेवलं तर. आणि तिसरी प्रॉपर्टी कोणती आहे तर डायल्युशन. डायल्युशन म्हणजे काय?
तिसरी प्रॉपर्टी आहे डायल्युशन. डायल्युशन याचा अर्थ काय, जर समजा ते आपण सोल्युशन डायल्यूट केलं वॉटरने ऍड करून, तर ती तिसरी प्रॉपर्टी, जास्त दिवस ठेवलं तर त्याचा पीएच चेंज होतो आणि ऍसिड किंवा बेस ऍड केला तर त्याचा पीएच चेंज होतो. ह्या तीन पॉइंटलाच प्रॉपर्टीज म्हणायचं. काय म्हणणार प्रॉपर्टीज, आपण पहिल्यापासून ह्या लेक्चर मध्ये तेच बघतो. प्रॉपर्टीज म्हणजे काय बफर सोल्युशनचा, तर ऍसिड और बेस ऍडेड देन द पीएच डज नॉट चेंजेस. सेकंड, it is a keeping for long time then the pH does not changes, and dilution means addition of water then there is a pH not changes. That are three properties called as for the buffer solution. ठीक आहे. बघा दोन पॉइंट आजच्या लेक्चरला आपण बघितले. पहिला आहे तो बफर ऍक्शन आणि दुसरा आहे तो प्रॉपर्टीज. ठीक आहे. हे आधीच्या पॉइंट मध्ये आपण स्टडी केलेले आहे, त्याच्या नोट्स तयार करायचे. पुस्तकामध्ये हे एवढंच तुम्हाला सोल्युशन दिलेलं आहे. हे बेसिक बफरचं दिलेलं नाहीये, त्यामुळे हे तुम्ही राईट डाऊन करायचं आहे, कारण का सीईटीला वगैरे याच्यावरचे पॉइंट कसे त्या पद्धतीने विचारलेले असतात. ठीक आहे. फक्त हा पॉइंट जेवढा आपण एक्सप्लेन करू बघूया कशा पद्धतीने बघितलेला आहे. व्हॉट इज मीन्स ऍसिडिक बफर अँड व्हॉट इज मीन्स बेसिक बफर. ऍसिडिक बफर म्हणजेच काय आणि बेसिक बफर म्हणजेच काय हे आपल्याला बघायचं आहे. पहिला व्हॉट इज मीन्स ऍसिडिक बफर. ऍसिडिक बफर इज नथिंग बट इट इज मेड अप ऑफ वीक ऍसिड अँड इट सॉल्ट विथ अ स्ट्रॉंग बेस. इट इज कॉल्ड एज द ऍसिडिक बफर. Acidic buffer is weak acid and its salt with strong base. It is called as the acidic buffer. What do you mean basic buffer? Basic buffer, it is a weak acid, a weak base and its salt with a strong acid. It is called as the basic buffer. हे आपण दोन पॉइंट लास्ट लेक्चरला बघितलेले आहेत. मग ह्यांच्यामध्ये ऍक्च्युअल प्रॉपर्टीज कशा पद्धतीने होतात त्या आपण शिस्तीत बघत जाऊया. ठीक आहे. पहिला बघा, मी ऍसिडिक बफर घेतलेला आहे. पहिला आहे CH3COOH, दुसरा आहे CH3COOH. पहिला कोणता आहे CH3COOH. CH3COOH ह्यांच्या मिक्सचरला आपण ऍसिडिक बफर म्हणतो. हा जो आहे याला आपण वीक इलेक्ट्रोलाइट म्हणतो. आपण वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजे बघितलेला आहे, इट इज अ पार्शियली डिसोसिएट्स. हा जो आहे तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, तर तो पूर्णपणे डिसोसिएट होणार. का हा पूर्णपणे डिसोसिएट होणार, का हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, कारण का याच्यामध्ये NaOH आहे. म्हणजे हा स्ट्रॉंग बेस आहे म्हणून याला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणायचा. तो पूर्णपणे डिसोसिएट होणार. मग त्यांचं डिसोसिएशन घ्यायचं. बघा काय ना, CH3COO आणि दॅट इज CH3COO प्लस Na+. मग जर समजा मी तो बीकर घेतला असेल, असा बीकर घेतलेला आहे, पाणी ऍड केलं आणि याच्यात ऍसिडिक बफर ऍड केलं असेल, तर त्याच्यामध्ये काय काय आयन्स असणार तुम्ही सांगू शकताय. पहिला वॉटर असणार आहे, बीकर आहे आणि त्यात पाणी घेतलेलं आहे, याचा अर्थ वॉटर असणार आहे. दुसरं हे CH3COO आयन्स असणार आहेत आणि Na+ आयन्स असणार आहेत, कारण का वॉटर वर याची रिएक्शन होऊन डिसोसिएशन झाले. आणि तिसरे असणार आहे CH3COOH. म्हणजे हा 1, हा 2 आणि हे 3, हे 3 त्या ह्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे. ठीक आहे. मग आपण दोन टर्म्स बघायचे. पहिला ऍसिड ऍड करायचा, नंतर बेस ऍड करायचा. ऍसिड ऍड केला म्हणजे H+ आयन्स ऍड होणार, बेस ऍड केला म्हणजे OH- आयन्स ऍड करणार. त्या सोल्युशन मध्ये जर समजा शेवटी सगळ्यात H+ आयन्स असेल तर हा 7 pH राहणार नाही, तो 7 च्या खाली आलेला असेल. आणि शेवटी जर समजा त्याच्यात OH- जर आयन्स शिल्लक राहिले तर तो 7 pH राहणार नाही, तो 7 च्या वर गेलेला असणार. म्हणजे ऍक्च्युअली पोझिशन काय होते ते बघूया. पहिला बघा, हा CH3COO मगाशी मी सांगितलं 4 आयन्स प्रेझेंट असतात. पहिला असतो वॉटर, हा CH3COO प्लस Na+ आणि हा CH3COO. हे 4 आयन्स आपल्याला तिथे प्रेझेंट असतात. मॅचला पहिला चूज करायचा आपण CH3COO-. या CH3COO- घेतला, ऍसिड ऍड केला म्हणजे H+ ऍडिशन झाली, तयार झाला CH3COOH. काय तयार झाला CH3COOH. इथं H+ आयन शिल्लक राहिले नाही, कारण का हे H+ आयन न्यूट्रलाइज केले कुणी CH3COO- ने, म्हणून H+ आयन शिल्लक राहिले नाही. याचाच अर्थ त्याचा pH अजिबात चेंज होणार नाही, म्हणजे pH त्याचा 7 राहणार आहे. ठीक आहे. जर बेस कडे आपण गेलो, बेस जर समजा मी OH- ऍड केला, इथं मात्र हा आयन्स आपण वापरलेला आहे, पण हा वीक बेस वापरायचा. वीक बेस प्लस OH- हा H, बघा समजते का, हा H आणि हा OH ह्या दोन्हींची बेरीज होणार आणि H2O तयार होणार. काय करणार H2O. आणि हा आयन जो शिल्लक राहिलेला असणार आहे तो. याचाच अर्थ ह्या सोल्युशन मध्ये OH- आयन इकडे शिल्लक राहिले का प्रोडक्ट साइडला, नाही राहिले. OH- आयन जर शिल्लक राहिलेले नसतील तर ह्या सोल्युशन बेसिक होणार नाही, म्हणजे त्याचा pH 7 राहील. म्हणजेच काय, या सोल्युशन मध्ये आपण ऍसिड ऍड केला H+ आयन्स किंवा बेस ऍड केला OH- आयन्स, दोन्हींचा सुद्धा pH चेंज झाला नाही. याचाच अर्थ हे बफर सोल्युशन असणार आणि ह्यालाच म्हणायचं बफर ऍक्शन असं म्हणायचं. काय म्हणणार सांगा, बफर ऍक्शन. तसंच जर इकडे गेलो वीक बेस साठी आपण, तर पहिला हा वीक इलेक्ट्रोलाइट आहे तसाच राहणार. परत हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ह्याचं डिसोसिएशन मिळणार NH4Cl दॅट इज NH4+ प्लस Cl-. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलेल्या पद्धतीने ह्या सोल्युशन मध्ये जर समजा आपण बेसिक बफर ऍड केला असेल, ऍसिडिक बफर ऍड करताना एक बीकर घेतलेला आहे, समजा हा बीकर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये वॉटर घेतलेला आहे मी, याचा pH असणार आहे 7. ठीक आहे. याच्यात मी बेसिक बफर ऍड केला होता. काय ऍड केला, बेसिक बफर. बेसिक बफर जर ऍड केला असेल तर याच्यात 3 टाइपचे आयन्स असणार. पहिला असणार NH4+ आयन डिसोसिएट झालेला, दुसरा असणार आहे Cl- आयन डिसोसिएट झालेला आणि तिसरा असणार आहे NH4OH आणि वॉटर. वॉटर NH4+ Cl- NH4OH हे 4 आयन्स याच्यामध्ये प्रेझेंट असणार. मग जर समजा मी वरून ऍसिड याच्यामध्ये ऍड केलं, समजा याच्यामध्ये काय केलं, ऍसिड ऍड केलं. ऍसिड ऍड केलं म्हणजे H+ आयन ऍड केले. H+ आयन जर ऍड केलेले असतील
तर NH4OH मध्ये OH ह्या H बरोबर रिॲक्ट होणार, हा OH ह्या H बरोबर रिॲक्ट होतो आणि H2O तयार होतो आणि NH4 आयन तयार होतो. ठीक आहे, मग याच्यामध्ये H+ आयन कुठेही शिल्लक राहत नाही, याचाच अर्थ सोल्युशन ऍसिडिक न राहता त्याचा pH 7 होता तेवढाच राहतो. H+ राहिले असते तर 7च्या खाली आला असता. जर समजा मी त्याच्यामध्ये बेस ऍड केला OH मायनस NH4 प्लस OH मायनस काय मिळणार NH4OH, म्हणजे इथे NH4 प्लस घेतलं OH मायनस ऍड केला NH4OH मिळालं. म्हणजे याच्यामध्ये मी जर समजा बेस ऍड केला, जरी बेस ऍड केला असेल तरी सुद्धा याचा pH चेंज होणार नाही, कारण का इथे OH मायनस आणि शिल्लक राहिलेली. याचा अर्थ due to the addition of H plus or OH minus there is a no change obtained in that solution, so it is called as the buffer or it is a type of the basic buffer. हा कोणाचा टाइप असणार आहे, बेसिक बफरचा टाइप असणार आहे. ठीक आहे, पुस्तकात एवढंच इक्वेशन दिलेलं आहे, हे सुद्धा तुम्ही इक्वेशन काय करायचं आहे तर लिहून काढायचं. आणि शेवटचा पॉइंट बघितला कोणता, प्रॉपर्टीज. देयर आर 3 प्रॉपर्टीज. फर्स्ट, कीपिंग फॉर लॉंग टाइम. सेकंड, addition of water or dilution. and सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे addition of acid or basis by due to which there is a no change obtained. याच्यामध्ये काय होणार नाही सांगा, चेंज ऑब्टेन होणार नाही. कशामुळे, तर जर समजा आपण ते सोल्युशन आपल्याला ऍसिडिक किंवा ऍसिड किंवा त्यामध्ये जर समजा आपण बेस ऍड केला असेल तर अजिबात चेंज होणार. ठीक आहे, तर हे 2 पॉइंट आपण बघितलेले. ह्याच्या पुढचा ऍप्लिकेशनचा पॉइंट आहे तो खूप मोठा पॉइंट आहे, तो काय आजच्या लेक्चरला पूर्ण होणार नाहीये. त्यामुळे आपण काय करायचं आहे, इथपर्यंतचे पॉइंट बघायचे. तर तुम्ही काय करायचं आहे, तर हे सगळे लेक्चर्स मी जे आहेत ते युट्यूबला टाकलेले आहेत. त्यामुळे हे जे लेक्चर्स आपण युट्यूबला ऍड केलेले आहेत ते तुम्ही पॉज करून बघायचे आहेत, नोट्स प्रिपेअर करायचे आहेत आणि त्या पद्धतीने मला नोट्स दाखवायचे आहेत. एक्झाम्पल्स याचे काय करायचे तर आपण बघायचे. त्यामुळे माझं जे चॅनल आहे युट्यूबला ते तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला जे जे मी व्हिडिओ टाकणार आहे ते सगळे तुम्हाला मिळतील. मात्र तुमच्या टाइम टेबल प्रमाणे ज्यावेळी माझं लेक्चर असेल त्यावेळी मी ते तुम्हाला त्याची लिंक सेंड करेन. जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब केला असेल तर तुम्हाला ऑलरेडी मिळतील, तुम्हाला जास्त अभ्यास करायला त्या पद्धतीने पॉईंट मिळतील. ठीक आहे, थँक्यू.